स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वीचा विज्ञानाचा 18वा धडा ध्वनीची निर्मिती याचा स्वाध्याय बघणार आहोत. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी ते लवकरात लवकर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध टिंबटिंब ध्वनी निर्माण होतो. कोणत्याही वस्तूच्या लयबद्ध कंपनांमुळे ध्वनी निर्माण होतो. ध्वनीची वारंवारता हर्ट्झमध्ये मोजता येते. ध्वनीचा आयाम कमी झाल्यास त्याचा आवाजही कमी होतो. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. प्रश्न 2 योग्य जोड्या जुळवा. बासरी, उत्तर आहे हवेतील कंपने. वारंवारता हर्ट्झमध्ये मोजतात. ध्वनीची पातळी डेसिबल. श्राव्यातील ध्वनी वारंवारता 20,000 पेक्षा जास्त. अश्राव्य ध्वनी वारंवारता 20 हर्ट्झ पेक्षा कमी. प्रश्न 3 शास्त्रीय कारणे लिहा. जुन्या काळी रेल्वेगाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. उत्तर रेल्वेगाडी रुळांवरून धावताना तिच्या चाकांचे रुळांवर जोरात आघात होतात आणि घर्षण होते. या आघात आणि घर्षणामुळे रुळांत कंपने निर्माण होऊन ध्वनी निर्माण होतो. दूरवरच्या अंतरावर रुळांना कान लावल्यास हा ध्वनी स्पष्टपणे ऐकू येतो आणि रेल्वेगाडी येत असल्याची कल्पना येते. म्हणूनच जुन्या काळी रेल्वेगाडी कधी येईल हे पाहण्यासाठी रेल्वेच्या रुळांना कान लावून अंदाज घेत असत. तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. तबल्यामध्ये ताणलेल्या चमड्याच्या पडद्यावरती आघात केल्याने त्या पडद्यात कंपनी निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. सतारीमध्ये ताणलेल्या तारा छेडल्यामुळे त्या तारांमध्ये कंपनी निर्माण होऊन ध्वनी उत्पन्न होतो. अशा रीतीने कंपायमान होणाऱ्या वस्तू वेगवेगळ्या असल्याने निर्माण होणाऱ्या कंपनांची वारंवारता आणि उच्च नीचता वेगवेगळी असते. म्हणून तबला व सतार यापासून निर्माण होणारा ध्वनी वेगवेगळा असतो. चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला तुम्ही हाक मारली तर त्याला ती ऐकू येणार नाही. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसल्याने माध्यमाच्या अभावामुळे चंद्रावरती आपण बोलताना ध्वनीचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारण होत नाही. म्हणून चंद्रावर गेल्यानंतर सोबतच्या मित्राला जर हाक मारली तर त्याला ती ऐकू जाणार नाही. डासांच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते, परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. डासांच्या पंखांची हालचाल 1 सेकंदात 300 ते 600 एवढी असते. म्हणजेच पंखांच्या हालचालीची वारंवारता 300 हर्ट्झ ते 600 हर्ट्झ इतकी असते. त्यामुळे श्रव्य ध्वनी निर्माण होतो व आपण ती हालचाल ऐकू शकतो. मात्र आपण आपल्या हातांची हालचाल इतक्या वेगाने करू शकत नाही. हातांच्या हालचालीमुळे होणारा ध्वनी 20 हर्ट्झपेक्षा कमी वारंवारतेचा असतो. असा अवश्राव्य ध्वनी आपण ऐकू शकत नाही, म्हणून आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही. प्रश्न 4 खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. ध्वनीची निर्मिती कशी होते? कोणत्याही वस्तूवरती आघात झाला की त्या वस्तूमध्ये कंपने निर्माण होतात. कंप पावणारी वस्तू ध्वनीचे उगमस्थान असते. वस्तूच्या कंपनांमुळे ध्वनीची निर्मिती होते. ध्वनीची तीव्रता कोणकोणत्या गोष्टींवरती अवलंबून असते? तर ध्वनीची तीव्रता पुढील गोष्टींवरती अवलंबून असते. ध्वनीच्या कंपनांची आयाम. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. ध्वनीच्या कंपनांची वारंवारता जास्त असेल तर ध्वनीची तीव्रता जास्त असते. ध्वनीच्या उगमस्थानापासूनचे अंतर. ऐकणाऱ्याचे ध्वनीचे उगमस्थानापासूनचे अंतर कमी असेल तर ध्वनीची तीव्रता अधिक जाणवते. दोलकाच्या वारंवारतेचा संबंध दोलकाची लांबी व आयाम यांच्याशी कसा असतो ते स्पष्ट करा. तर दोलकाची लांबी वाढली की दोलकाची वारंवारता कमी होते. म्हणजेच लांबी वाढली की त्या दोलकाची 1 सेकंदात होणारी दोलने कमी होतात. दोलकाच्या वारंवारतेच्या त्याच्या आयामाचा फारसा परिणाम होत नाही. म्हणजेच आयाम वाढला किंवा कमी झाला तरी त्या दोलकाची वारंवारता विशेष बदलत नाही, ती जवळजवळ तेवढीच राहते. प्रश्न ई ताणून बसवलेल्या तारेतून निर्माण होणाऱ्या ध्वनीची उच्च निश्चिता कोणत्या 2 मार्गांनी बदलता येते ते स्पष्ट करा. तर तारेचा ताण वाढवला की वारंवारता वाढते आणि निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. ताण कमी केला की वारंवारता कमी होते आणि ध्वनी निश्चितम असतो. तारेची लांबी कमी केली की वारंवारता वाढते, त्यामुळे निर्माण होणारा ध्वनी उच्चतम असतो. तारेची लांबी वाढवली की वारंवारता कमी होते आणि निर्माण होणारा ध्वनी निश्चितम असतो. मित्रांनो,
व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. धन्यवाद.